झी 24 तास एक पाऊल पुढे। खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या चुकीच्या औषधोपचारामुळे 4 दिवसात 2 मुलं दगावल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। महात्मानगर परिसरातील डॉक्टर पंड्या यांच्या हॉस्पिटलमध्ये कैलास पगारे यांचं 7 महिन्याचं बाळ, 5 वर्षाचा मुलगा आणि पत्नी यांना उलट्यांच्या त्रासामुळे दाखल करण्यात आलं होतं। मात्र डॉक्टरनं तिघांनाही एकसारखंच इंजेक्शन दिल्यामुळे 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला। त्यानंतर 5 वर्षाच्या मुलाचीही प्रकृती सुधारत नसल्यानं त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र इंजेक्शनच्या अतिडोसामुळे त्याचाही मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या घटनेनंतर डॉक्टर फरार झालाय। डॉक्टरने सांगितलं याला इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे का त्याचा हार्ट, ब्रेन आणि किडनीवर इफेक्ट झालेला आहे। हे फक्त डॉक्टर पंड्याच्या इंजेक्शन दिल्यामुळे झालेलं आहे। तरी डॉक्टर पंड्या यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। हे सगळं इन्फेक्शन हे गोळ्या औषधामुळे झालेलं आहे। तुम्ही याच्या अगोदर ट्रीटमेंट कोणाकडे घेतली? तर आम्ही ट्रीटमेंट त्यांना सांगितलं का आम्ही डॉक्टर पंड्याकडे ट्रीटमेंट घेतलेली। आज परिस्थिती अशी आहे साहेब, माझे 2 मुलं आहे, दोन्ही मुलं आज या जगात नाही आणि माझी बायको, तिला पण त्याचे इंजेक्शन दिलेले आहे आणि तिची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।